त्या नेमक्या कुठल्या 2 जागा आहेत, कुठले वॉर्ड आहेत जे तुम्ही जागा किंवा कुठले वॉर्ड हे आता डिस्क्लोज यासाठी करता येणार नाही, कारण त्याचा थेट परिणाम हा आमच्या बोलणीवर. माझी विनंती आहे सगळ्याच पत्रकारांना की जागेचा आग्रह धरू नका, कारण जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आम्हाला जागा डिस्क्लोज करता येणार नाही. आकडा मात्र जसं चेतनजींनी सांगितलं की 20 जागा आम्ही सांगितल्या. तुम्ही जर बघितलं असाल की बातम्या बऱ्याच आल्या, पण आमच्याकडनं आम्ही काही सांगत नव्हतो, कारण आम्हाला सकारात्मक दृष्टीनं जोपर्यंत कॉन्क्रीट काही घडत नाही तोपर्यंत माध्यमांसमोर यायचं नव्हतं. आता कॉन्क्रीट घडतंय की 20 ज्या नॉन निगोशिएबल होत्या त्यातल्या बाकी जागांबद्दल आक्षेप नाही काही काँग्रेसला. 2 जागा जे ते त्यांच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी त्यांना त्या हव्या आहेत आणि आमचं म्हणजे बाबा आमचं कार्य करताय. आता हे काँग्रेसवर आहे की ते आम्हाला कसं कन्व्हिन्स करतात. म्हणजे इथे काही असा काही चुकीचा विषय नाहीये, फक्त आता काँग्रेस त्या 2 जागांसाठी आम्हाला कसं कन्व्हिन्स करतं त्याच्यावरती पुढील सगळी बोलणी किंवा पुढील सगळं जे काही आहे ते अवलंबून आहे. 50 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती आम्ही चर्चेला तयार आहोत. अक्रॉस द टेबल आपण बसूयात, कुठला वॉर्ड तुम्हाला हवाय, कुठला आम्हाला हवाय, त्यावर चर्चा करूयात. एकमेकांची तिथली काय तयारी आहे, किती आपण ग्राउंडवर केलेलं आहे, चांगले उमेदवार कोणाकडे आहेत, मतदार कोणाकडे, हे ठरवून आपण ते करू. म्हणजे 50 जागांच्या बाबतीमध्ये आमचं बिलकुल काही असं हे नाहीये. काँग्रेसकडून सांगितले की 60 पेक्षा अधिक जागांचा आपल्या समोर प्रस्ताव ठेवलाय, पण या 2 जागांमुळेच अडते. पण अजून किती दिवस हे चालेल? काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांसाठी जे काही ते 2 जागा म्हणतायत, आता ते मी तेच सांगतो की त्यांनी आता काँग्रेसची जबाबदारी आहे ते कसं आम्हाला कन्व्हिन्स करतात की या जागा त्यांना का द्याव्यात म्हणून. कारण आमचं म्हणणं आहे की आमचे कार्यकर्ते जे 5 वर्ष तिथे काम करतायत ग्राउंडवरती आणि त्यांना तिथून मेरिटवरती ती सीट मिळावी अशी परिस्थिती आहे, त्या कार्यकर्त्यांना डावलून एखाद्या नेत्याच्या नातेवाईकांना का द्यावं एवढंच फक्त काँग्रेसकडनं जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन आम्हाला मिळालं. ते कशा पद्धतीने आता काँग्रेस करतंय हे त्यांचं कौशल्य आणि गोष्टी पुढे जातील. पण एकदम अगदी या 2 जागांवरती गोष्टीची चर्चा सुरू असली तरी ती सकारात्मक नोटवर आहे हे मी विशेष सांगू इच्छितो. कारण माध्यमांमधून बऱ्याचदा वेगवेगळे स्पेक्युलेशन्स केले जातात, नसलेल्या बातम्या पेरल्या जातात. जसं मधल्या काळातही झालं, आम्ही त्याचाही खुलासा करायला गेलो नाही, कारण आम्हाला कॉन्क्रीट गोष्टी घेऊनच आपल्या समोर यायचं होतं. त्यामुळे आज आम्ही पत्रकार जागा वाटपाच्या या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांकडनं काय नेमका आकडा हा समोर आलेला आहे? जागा वाटपामध्ये तुम्ही मागणी केलेल्या एकूण जागा किती होत्या, काँग्रेसनं स्वीकारलेल्या जागा किती आहेत आणि किती जागा म्हणजे फक्त 2च जागा आहेत की इतरही अनेक जागा? याला जोडून प्रश्न आहे. 227 जागा आहेत, म्हणजे तुम्ही काँग्रेसला फक्त 50 जागावरच देणार, 50 जागा देणार? आम्ही 2 याद्या दिल्या, एक 20 ची नॉन निगोशिएबल आणि एक 50 ची निगोशिएबल, म्हणजे एकूण 70 जागा फक्त आम्ही मागितल्या. 227 पैकी फक्त 70 जागांवरती आम्ही क्लेम केलेला आहे. आम्ही काही तो 170 वगैरे अशा पद्धतीचा क्लेम नाही केलेला. आम्ही ते समजू शकतो की त्यांना बाकीच्यांनाही कोणाला घ्यायचं असेल, सामावून घ्यायचं असेल, त्यांचं असेल. आम्ही अतिशय क्लिअर जिथे आमचं मेरिट आहे, जिथे आमच्याकडे स्ट्रॉंग पोझिशन आहे, जिथे आम्ही मागच्या 2 निवडणुकांमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय, जिथे आमचं संघटन मजबूत आहे, जिथे कार्यकर्ता दिवस रात्र लोकांसोबत काम करतोय लोकांच्या प्रश्नावर, अशा 70 जागा काढल्या. त्या 70 जागांची यादी त्यांना दिलेली. खरं तर याच्यापेक्षा पुढे आकडा जातो, पण आम्ही ते ताणायचं नाही, हे सकारात्मक दृष्ट्या पुढे न्यायचं, ते व्हावं या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो आकडा सुद्धा आम्ही अतिशय कमी 70 वरती आणलेला आहे. पण अजून किती दिवस म्हणजे हे गोष्ट आता हे काँग्रेसने क्लॅरिफाय करावं. तुमच्यासोबत चर्चा करत असताना काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी किंवा काही वेगळ्या प्रमुख नेत्यांनी, दिल्लीच्या नेत्यांनी संवाद साधला का? या चर्चेमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर सहभागी होते की खालच्या स्तरावरती होते? पहिल्या दिवशी राजगृहावरती त्यांचे दिल्लीतले नेते आणि त्यांचे प्रदेशचे नेते असे राजगृहावर येऊन बाळासाहेबांची भेट घेऊन गेले. त्यात असं ठरलं की दोन्ही बाजूनं 3-3 लोकांची आपण समिती करूया आणि ती समिती जे काय ती बोलेल. तर तशी 3 लोकांची समिती काँग्रेसची आहे, 3 लोकांची समिती मनसेची आहे. ते लोक बसतात, बोलतात आणि जे काय असेल ते आपापल्या पक्षाला, नेत्यांना, वरिष्ठांना ते ब्रीफ करतात. पक्षात चर्चा होते, त्या पद्धतीने पुढे संवाद जातो. आता संवाद हा फक्त त्या काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांच्या 2 जागांसाठी अडून पडलेला आहे. तेवढ्या गोष्टीवरती काँग्रेसनं लवकर एकदा